जय श्री कृष्ण मंडळी. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली दाल चिखली रेसिपी. तर आमच्या खानदेशमध्ये याला दाल चिखली म्हणतात. तुमच्या इथे याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा, मी इथे मसूर आणि तूरची डाळ घेतली आहे. त्याला छान प्रकारे वॉश करून कुकरमध्ये प्रमाणानुसार पाणी घेऊन ही डाळ आपल्याला टाकून घ्यायची. त्यानंतर हळद आणि मीठ घालून याला छान प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या घेऊन याला छान प्रकारे आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तर बघा, तिकडे डाळ शिजत आहे तोपर्यंत आपल्याला इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये मीठ घालून याला छान प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं. जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना, त्याच प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे. बघा, आपलं चपातीचं पीठ मळून झालं आहे. मग घ्यायचा टोमॅटोला देखील आपल्याला छान प्रकारे कापून घ्यायचं आहे. मिरचीला देखील आपल्याला अशाच प्रकारे चिरून घ्यायचं आहे. मग घ्यायचं लसूण पाकळा. लसूणला देखील आपल्याला बारीक असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मग लसूण कट झाला की आपल्याला कोथिंबीर घ्यायची आणि कोथिंबीरला देखील आपल्याला बारीक आपल्याला कापून घ्यायची आहे. आपल्या इथे सामान तयार आहे. मग काय, डाळ पण शिजून झाली आहे. डाळला छान प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि मग त्याच कुकरमध्ये आपल्याला तडका द्यायचा आहे. तर बघा, इथे मी तेल घेतलं आहे. त्यामध्ये मी मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली की लगेच आपल्याला लसूण घालायचं आहे आणि लसूणला देखील आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. मग घालायची हिरवी मिरची. हिरवी मिरचीलाही छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या इथे टोमॅटो घालून टोमॅटोला देखील आपल्याला छान मस्त मऊ होईपर्यंत शिजवायचं आहे आणि मीठ घालायचं. त्यानंतर आपण ती डाळ शिजवली ती यामध्ये ॲड करायचं. प्रमाणानुसार पाणी घालायचं आणि डाळ आपल्याला उकळी होस तर आपल्याला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथे आपण पीठ मळलं होतं ना, त्यातील असं 2 गोळे करायचे. त्यांना छानपैकी आपल्याला बारीक लाटून घ्यायचं आहे. मध्यम आकारामध्ये, जास्त बारीकही नाही जास्त जाडही नाही, अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. लाटून झाले की त्याचे आपल्याला असे खाप करायचे मीडियम साईजमध्ये. खूप मोठेही नाही आणि खूप छोटे नाही, असे आपल्याला भाग करून झाले की आपले जे वरणाला उकळी आली ना, त्यामध्ये आपल्याला एक एक करून याला छान प्रकारे आपल्याला सोडून घ्यायचे आहे. बघा, अशा पद्धतीने मी सोडत आहे आणि सगळे आपले जे आहेत ना, चिखली आपण याला म्हणतो, सोडून घ्यायचे आणि त्याला छान प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचे आणि हे शिजतो याला आपल्याला वरणामध्ये छान प्रकारे शिजून घ्यायचं आहे. आणि मग शिजून झालं की आपल्याला यावरून कोथिंबीर ॲड करायची. बघा, अशा पद्धतीने ते आपले जाड झाले की म्हणजे समजायचं की आपले चिखली जे आहे ते तयार आहे. तर कोथिंबीर घालून सर्व करायचं. मग मंडळी, माझी रेसिपी आवडली असेल लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.